तर मंडळी, 1 वाटी मी शाबू तांदूळ घेतलेलं ते बारीक करून घेतलेलं आहे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. 2 बटाटे घेतले केसासाठी. त्याला मिरची हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला ही करायचे, थालपिठावरती आपल्याला बटाटा करायचे. ते बटाट्याला मीठ आणि मिरची पण वाटून घेतलेली आहे. आपण पीठ घेतले, त्यातलं आपण थोडंसं राखून ठेवणार आहे लाटायला आणि बाकीचं आपण मळणार आहे पीठ. ह्याच्यामध्ये मी 2 बटाटे किसते. मंडळी, मिरची वाटून घेतलेली आहे आणि मीठ घेतलेले ते आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. आणि हे आपण थोडं पाणी घालून, थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आणि मळून घ्यायचे. आपल्याला ह्याचा गोळा करायचा आहे. उपासाच्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. ह्याला आपण रेस्टसाठी 10 मिनिटं ठेवणार आहोत. वरती थोडंसं पीठ टाकले, ह्याच्यावर आपण छोटासा गोळा करून ठेवलेला आहे. वरून थोडंसं पीठ टाकतोय लाटायला. आपण ह्या झाकणाने गोल करणार आहोत. हे थोडंसं तेल टाकतोय आणि त्याच्यावरती हा पराठा आपण शेकवाय टाकतोय. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकतोय आणि आधीमध्ये हा आपण उपासाचा बटाटा तयार करतोय. त्याच्यामध्ये मीठ मिरची सगळं टाकलेलं आहे आणि थोडासा वरून कूट पण टाकते. आणि हा आपण असा हलवायचा, एकजीव करायचा आहे बटाटा. आणि तो जे आपले थालपीठ आहे, पराठा आहे, त्याच्यासोबत हे करायचे, आपल्याला रेसिपीला ठेवायचं. मस्त आपले आषाढी स्पेशल एकादशीची रेसिपी तयार झालेली आहे. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.